रो पर्यंत जायचं आहे 0 0 0 0 सुरुवातीचा नंबर असेल आणि तुम्हाला 1 1 1 1 पर्यंत जायचं. तर टेबल कसा क्रिएट करायचा ते बघा. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, 16 नंबर आहेत, 16ला हाफ करायचं. 16ला काय केला तुम्ही, हाफ केला. आता 16लाच काय सांगत आहे, तर 4 इनपुट मिनिमम आपल्याला रिंग काउंटर असेल, कुठलेही काउंटर असेल तर काय 4 इनपुट असेल तुम्हाला 16 नंबर पर्यंत तुम्हाला खाली घ्यावं लागेल. त्याच्या खाली पण तुम्ही टेबल कंटिन्यू करू शकता, त्याच्या आत पण करू शकता, पण मिनिमम 16ला घेताय कारण की तुम्हाला एक्झाम मध्ये जे पण क्वेश्चन येतात त्यामध्ये जवळपास 16 तुम्हाला रिडिंग घ्याव्या लागतात. त्यामुळे आपण डायरेक्ट 16चा बघू, 8 विचारले तर 8 रिडिंग पर्यंत बघू. तर 16 आपण क्रिएट करायचे. सगळ्यात पहिला काय करणार, 16ला डिवाइड बाय 2 करायचं. सगळ्यात पहिला काय केलं मी, 16 डिवाइड बाय 2 केला म्हणजे 16 डिवाइड बाय 2 किती येणार आहे, 8 येणार. मग पहिल्या 0 मध्ये 8 वेळा 0 लिहायचे. 8 वेळा काय केलं तुम्ही, 0 घेतला. आता खाली राहिलेल्या जागेमध्ये 8 वेळा 1 घ्यायचं. ठीक आहे, 8 वेळा 0 घेतला, 8 वेळा 1 घेतला. आता 8 ला परत काय करणार, 8 ला परत डिवाइड बाय 2 करा. काय येतं आन्सर, 2 1 ला 2 4. ठीक आहे, उत्तर काय आलं 4. मग आता काय करणार, इकडे आपण इथे 4 0 लिहून घेणार. परत काय करणार, परत 4 1 लिहून घेणार. परत 4 0 लिहून घेणार. परत 4 1 लिहून घेणार. ठीक आहे, आता 4 ला परत डिवाइड करा 2 ने. काय होतं, 4 चा हाफ केला तर 2 0 2 1 2 0 2 1 2 0 2 1 2 0 2 1 2 0 2 1. ठीक आहे, आता 2 ला परत डिवाइड केला 2 ने तर काय होणार, हाफ काय होणार 1. मग इथे परत काय होणार 0 1 0 1. लास्टला सगळे 1 1 1 आले पाहिजे. स्टार्टिंगला सगळे 0 0 0 आले पाहिजे. आता आपल्याला हा टेबल कळाला. हाच टेबल तुम्हाला नाही जरी म्हटला तरी 20 मार्क मिनिमम काढून देऊ शकतो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. का, कारण की तुमचे जे काउंटर आहे, सिंक्रोनस काउंटर असेल, अप काउंटर असेल, डाऊन काउंटर असेल, त्यानंतर तुमचा डी फ्लिप फ्लॉप असेल, काही असू दे, ह्या टेबल मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मॅक्झिमम तर तुम्हाला ह्या टेबल मध्येच तुम्हाला इनपुट आउटपुट बघायला मिळतील. तर आता आपण काय करायचं, आज आपण बघायचं रिंग काउंटर. कुठला काउंटर बघायचा आहे, आपण आज बघायचं आपण रिंग काउंटर. रिंग काउंटर, काउंटर म्हणजे काय, डिव्हाइस असेल इलेक्ट्रिक मध्ये जे काउंट करतं, पल्सेस येणार आहे किंवा रिडिंग काउंट करतं. सिंपल बघायचं तेव्हा काउंटर आहे. आता रिंग काउंटर, रिंग म्हणजे काय, रिंग कशी असते, जर का तुम्ही रिंग बघितला तरी स्टार्टिंग आणि एंडिंग काय असते, एकामेकाला जॉईंट असतात. स्टार्टिंग आणि एंडिंग काय असतात, एकामेकाला काय असणार आहे, जॉईंट असणार आहे. त्यामुळे तो काय बनतो, एक सर्कल बनतो. त्याच मॅनर मध्ये जेव्हा तुमचं आउटपुट जे असेल ते जर का तुम्ही परत जर का इनपुटला दिला तर काय होतं, आउटपुटला तुम्ही इनपुट जोडला, एक फीडबॅक सिस्टम टाइप जर का डिझाइन केला तर तो एक रिंगच्या स्वरूपामध्ये बनलेला काउंटर असेल. म्हणून त्याचं नाव काय असेल, रिंग काउंटर. आता कसा बनवायचा, कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सांगतात 1 बीट 2 बीट 3 बीट काही असेल तर बीट म्हणजे काय, तर हा नंबर एक डिजिट 0 किंवा 1 काही असेल तो झाला तुमचा 1 बीट. हा बीट 2 बीट 3 बीट. तुम्हाला आता काय सांगितलं, 4 बीट रिंग काउंटर करा. क्वेश्चन काय आहे, 4 बीट रिंग काउंटर, 4 बीट रिंग काउंटर डिझाइन करा. मग काय करणार तुम्ही, तर इकडे बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा आहे तुमचा फ्लिप फ्लॉप नंबर फर्स्ट. फ्लिप फ्लॉप नंबर फर्स्ट हा आहे, मी डी फ्लिप फ्लॉप घेतो. डी फ्लिप फ्लॉप घेतला. इकडे आहे तुमचा फ्लिप फ्लॉप नंबर सेकंड, इथे आहे थर्ड, इथे आहे फोर्थ. आपल्याला सांगितले की 4 बीट सांगितले, मग मी 4 ब्लॉक घेतले, 1 2 3 4 घेतले. आता बीट म्हणजे काय, ह्याचं जे आउटपुट येणार आहे, ह्याचं आउटपुट जे येणार आहे ते 1 किंवा 0 असेल, मग त्याला आपण म्हणणार 1 बीट. ह्याचा आउटपुट येणार आहे 1 किंवा 0 ते असेल सेकंड बीट. ह्याचा जे आउटपुट येतो असेल थर्ड बीट आणि ह्याचा जो येतो असेल फोर्थ बीट. आता आपण 4 बीट काय बनवलेलं आहे, फ्लिप फ्लॉप हा डिझाइन केला. आता मी ह्याचं आउटपुट, ह्याचं जे आउटपुट आहे ते मी ऍज अ इनपुट पुढच्याला देणार. ह्याला काय देणार, ह्याचं जे आउटपुट आहे ते ऍज अ इनपुट दिलं. परत ह्याचं जे आउटपुट आहे ते मी ह्याला ऍज अ इनपुट दिलं. ह्याचं आउटपुट मी ह्याला ऍज अ इनपुट दिलं. तर हा तुमचा काउंटर डिझाइन झाला. पण आपल्याला बनवायचं कुठला आहे, रिंग काउंटर.
रिंग काउंटर म्हणजे रिंग कशाला म्हणतो आपण, इकडून स्टार्ट झाले आणि इथे एंड झाले, दोन्ही काय झाले जॉईन झाले, मग ती रिंग बनते एक प्रकारची रिंग. तर इथे काय करायला पाहिजे आपल्याला, याला इकडून इथे आपण इथे जोडलं पाहिजे. म्हणजे जसं की ह्याचा स्टार्टिंग पॉइंट फिरून येऊन परत एंड पॉइंटला स्टार्ट पॉइंट जोडला, तसंच सेम ह्याचा एंड पॉइंट काढून आपण ह्याच्या स्टार्टिंगला जोडला. याला काय बोलणार तुम्ही, रिंग काउंटर, कारण हा रिंगच्या टाइप मध्ये डिझाइन आहे याचं. आता ह्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो तो आहे तुमचा क्लॉक. क्लॉक पल्सेस. क्लॉक पल्स म्हणजे काय, तुम्ही बाहेरून त्याला क्लॉक पल्सेस देताय 1 किंवा 0. ठीक आहे, एक्सटर्नल तुम्ही पल्सेस देता. आता जर का पल्सेस जर का तुम्ही ह्या पहिल्याला दिलात, पल्सेस जर का तुम्ही पहिल्याला दिलात, बाकीच्यांना ह्याच्या आउटपुट मधनं इनपुट दिलात, बाकीच्यांना ऍज अ क्लॉक म्हणून जर का तुम्ही ह्याच्या आउटपुट मधनं दिलात, तर त्याला बोलतात असिंक्रोनस काउंटर. ज्याच्यामध्ये क्लॉक पल्स ह्याला वेगळे असते आणि ह्या बाकीच्यांना त्याच्या पुढच्या क्लॉक मधनं दिलेली असते, त्याला काय बोलणार, असिंक्रोनस काउंटर. आणि जेव्हा एकच क्लॉक पल्स तुम्ही काय करता, इथे पण देता, इकडे पण देता आणि इथेही देता, सगळ्यांना ऍट अ टाइम कॉमन क्लॉक पल्स दिली जाते, त्याला काय बोलणार, त्याला बोलतात सिंक्रोनस काउंटर. सिंक्रोनस, हे सिंक्रोनस मॅनर आहे की तुम्ही क्लॉक पल्स प्रत्येकाला देत आहात. असा तुमचा काय असेल, डायग्राम असेल कशाची, रिंग काउंटरची. 4 बीट विचारले की 4 ब्लॉक काढा, 3 बीट विचारले की 3 ब्लॉक काढा, 2 बीट विचारले की 2च ब्लॉक काढा, 8 बीट विचारले की 8 ब्लॉक काढा. जेवढे बीट विचारतील तेवढे हे ब्लॉक बनले पाहिजे. आता 4 आहेत तर इथे या 1 2 3 4, किती आहे 1 2 3 4, 4 लाईन्स आहेत उभ्या. जिकडे शेवटचा 1 1 1 1 येतो तिथेपर्यंत जावा. 1 1 1 कुठेपर्यंत येतो, इथेपर्यंत येतो. ठीक आहे, आता ह्याच्यावर आपण ह्याचा काय करतो, ट्रूथ टेबल डिझाइन करायचा. कसा डिझाइन करणार आहे तुम्ही, सगळ्यात पहिल्यांदा बघा हा 1 इकडे बघा, तर ह्याच्यावर आपण ट्रूथ टेबल डिझाइन करूया. आता ह्याच्यामध्ये हा जो डेटा सिरियली चाललेला आहे, ह्याचा डेटा सिरियली जात आहे. म्हणजे हा 1 इकडे गेला, हा 1 इकडे गेला, ह्याचा 1 इकडे गेला, ह्याचा 1 इकडे गेला, म्हणजे एकामेकाला काय केलाय, तो शिफ्ट करायला आहे. पण जेव्हा हा 1 इकडे गेला, ह्याच्या पुढे मी जर का 0 अप्लाय केला तर आउटपुट काय येईल, सगळ्यात पहिल्यांदा 1 0 0 0 असं माझं पहिला याला आउटपुट येईल. सगळ्यात पहिल्यांदा 0 0 0 असणार आहे इनिशियल स्टेजला, त्यानंतर 1 0 0 0 आला. त्यानंतर काय होईल, हा 1 शिफ्ट होणार इकडे, हा 0 शिफ्ट होणार इकडे, हा 0 शिफ्ट होणार इकडे आणि हा 0 शिफ्ट होणार इथे. ठीक आहे, मग हा 1 शिफ्ट झाला इकडे, हा 0 शिफ्ट झाला इकडे, हा 0 शिफ्ट झाला इकडे आणि हा 0 शिफ्ट झाला इथे. ठीक आहे, परत पुढच्या स्टेजला हा 0 शिफ्ट झाला इकडे, हा 1 शिफ्ट झाला इकडे, हा 0 शिफ्ट झाला इकडे आणि हा 0 इकडून शिफ्ट झाला इथे. परत पुढच्या स्टेजला हा 1 शिफ्ट झाला इकडे, हा 0 आला इकडे, हा 1 आला इथे आणि हा 0 आला इथे. हाच आहे तुमचा ट्रूथ टेबल. तुम्हाला फक्त 1 ला डायगोनली पुढे 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 स्टेप बाय स्टेप पुढे पाठवायचं आहे. हा जर का असेल तुमचा Q1, हा असेल Q2, हा असेल Q3, हा असेल Q4. एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. ह्याचे तुम्हाला 8 मार्क्सला हा क्वेश्चन येतो. 8 मार्क्स मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल. आता ह्याच्यावरून तुम्ही एक्सप्लेन करा. डीप लिंकर वापरलेला आहे, कनेक्शन अशाच पद्धतीने दिलेलं आहे. तुम्ही हे एक्सप्लेन करू शकता. तुम्हाला फक्त हा 1 इकडे शिफ्ट करत जायचं आहे. आता जर का तुम्हाला टेबल मध्ये बघा, जर का तुम्हाला मोड 5 काउंटर विचारला, मोड 5 काउंटर, तर वरून 1 2 3 4 5 जेवढे येईल तिथपर्यंत लिहायचं. ठीक आहे, तेवढ्या रीडिंग तो करणार आहे. मोड 3 विचारला तर 1 2 3 4 जेवढे येईल एवढा ह्याचा ट्रूथ टेबल असेल. त्याचा ट्रूथ टेबल आपण असा काढू शकतो. तुम्ही इथं काउंटर जर केला तर ट्रूथ टेबल ह्यातलाच येतो, ह्यातला येतो. ह्याच्यामध्ये काय केलं आपण, 1 फक्त दिलेला आहे आणि तो पुढे शिफ्ट 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 करत ठेवलेला आहे. त्यामुळे हा ट्रूथ टेबल थोडासा वेगळा दिसतो, पण ऍक्च्युअली बघितला तर त्या टाइपच आहे. इथे बघा 0 0 0 0 1 0 0 0 0 0 0 0 0 0 1 10 अशा टाइपने ट्रूथ टेबल बनत जातो. हा ट्रूथ टेबल तुम्हाला पाठ करायचा आहे.
सगळ्यात पहिल्यांदा 8 वेळा 0, 8 वेळा 1, 4 वेळा 0, 4 वेळा 1, जागा शिल्लक राहिल्या म्हणून खालती परत 4 वेळा 0, 4 वेळा 1. त्याला हाफ केला 2 वेळा 0, 2 वेळा 1, 2 वेळा 0, 2 वेळा 1, 2 वेळा 0, 2 वेळा 1 करत जायचं. लास्टला सगळे 1 1 1 आले पाहिजे. स्टार्टिंगला सगळे 0 0 0 आले पाहिजे. हा तुमचा रिंग काउंटर रिंग मॅनर मध्ये कनेक्टेड आहे म्हणून रिंग काउंटर याला बोलतात. याचा टेबल आहे हा वाला. हा याचा टेबल आहे. इकडे म्हणजे तुम्हाला इनपुट जे असते ते तुम्हाला डी फ्लिप फ्लॉप मध्ये दाखवावं लागेल किंवा ब्लॉक वरचे इनपुट दाखवावं लागेल. इथे तुम्ही काय लिहायचं इकडे लिहा क्लॉक CLK क्लॉक. सगळ्या क्लॉक सगळ्या पल्सेसला एकाच क्लॉक मधून कनेक्शन आहे म्हणून ह्याला बोलणार तुम्ही सिंक्रोनस काउंटर. जर का ह्या एकाला जर कनेक्शन असतं आणि बाकीच्यांना जर का ह्याच्या आउटपुट मधून कनेक्शन असतं तर त्याला बोलणार असिंक्रोनस काउंटर. फक्त ए पुढे लागतो. ठीक आहे. हे आहे तुमचा रिंग काउंटर.